वी विल स्टार्ट विथ बायोसॅव्हिट्स लॉ. स्टार्टिंग आपण ह्याची करूया ह्या लेसनची बायोसॅव्हिट्स लॉपासून, कारण जेव्हा तुम्हाला बायोसॅव्हिट्स लॉ समजतो त्याच्यानंतरच बाकीच्या कन्सेप्ट नीट समजतात. सो स्टार्ट विथ बायोसॅव्हिट्स लॉ. ओके, ना बायोसॅव्हिट्स लॉ काय सांगतो आपल्याला, सपोज एक कंडक्टर असला त्याच्यामधून करंट आय हा फ्लो होत असला, तर ड्यू टू दिस करंट अ मॅग्नेटिक फील्ड इज फॉर्म्ड अराउंड द कंडक्टर. काय होतं? मॅग्नेटिक फील्ड इज फॉर्म्ड. काय फॉर्म होतं? मॅग्नेटिक फील्ड. काय फॉर्म्ड होतं? मॅग्नेटिक फील्ड. बरं, आता ही मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी किती असते ते आपल्याला बायोसॅव्हिट्स लॉचा फॉर्म्युला सांगतो. काय सांगतो? मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी. बरं, मॅग्नेटिक फील्ड होते, आता सपोज त्या दुकानात चॉकलेट भेटतात, पण चॉकलेट किती भेटतात? 5 भेटतात, 10 भेटतात. तसंच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, बट ती इंटेन्सिटी किती आहे? मॅग्नेटिक फील्ड चं किती आहे? 10 टेस्ला आहे, 20 टेस्ला आहे, 30 टेस्ला आहे, किती आहे ते आपल्याला बायोसॅव्हिट्स लॉ सांगतो. त्यासाठी बायोसॅव्हिट्स लॉमध्ये काय घेतो आपण? एक स्मॉल एलिमेंट डी एल घेतो. काय घेतो? स्मॉल एलिमेंट डी एल. बरं, हा वेक्टर फॉर्ममध्ये घेतो. काय घेतो? वेक्टर फॉर्ममध्ये. बरं, सपोज ह्या पॉईंटला मला मॅग्नेटिक फील्ड काढायची, फील्ड इंटेन्सिटी काढायची. आपण काय करतो? ह्या एलिमेंटला ह्या पॉईंटसोबत जोडतो. काय करतो? ह्या एलिमेंटला ह्या पॉईंटसोबत जोडतो. अँड लेट द डिस्टन्स बी आर. अँड लेट द डिस्टन्स बी आर. बरं, हे एक डिस्टन्स आहे, त्याला पण आपण एक नाव देऊया. वेक्टर फॉर्ममध्ये असणार, ते पण एक वेक्टर फॉर्ममध्ये असणार. आणि दिस बोथ टू एलिमेंट्स मेक ॲन अँगल थीटा. काय बनवतात? दोघांमध्ये. आता सपोज जर हे एलिमेंट आपण असं स्ट्रेट घेतलं असतं आणि हे लेंथ अशी घेतली असती, तर हे काय असतं? दे विल मेक ॲन अँगल थीटा. ओके, समजलं? बरं, बायोसॅव्हिट्स लॉ कशासाठी ॲप्लिकेबल आहे? फॉर ओनली स्मॉल एलिमेंट. ओके, टोटल लाईन्ससाठी नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आय विल रिपीट, बायोसॅव्हिट्स लॉ इज ओनली ॲप्लिकेबल फॉर स्मॉल एलिमेंट, नॉट फॉर टोटल वायर. नॉट फॉर टोटल वायर. एखाद्या एलिमेंट किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो एवढंच बायोसॅव्हिट्स लॉ सांगतो. बरं, बायोसॅव्हिट्स लॉ का सांगतो? द स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. स्मॉल मॅग्नेटिक फील्ड डी बी म्हणणार मी. काय म्हणणार? कारण स्मॉल एलिमेंट घेतला आहे तर स्मॉल मॅग्नेटिक फील्डच बनणार. The small magnetic field is directly proportional to current flowing through the conductor. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते? करंट फ्लोईंग थ्रू कंडक्टर. देन द स्मॉल मॅग्नेटिक फील्ड इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू लेंथ एलिमेंट डी एल. ओके, हा जेवढी लेंथ घेणार आहे त्याच्या प्रोपोर्शनल असणार. त्यानंतर स्मॉल मॅग्नेटिक फील्ड डी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन थीटा. काय असते? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन थीटा. आणि द स्मॉल magnetic field is inversely proportional to r square. ओके, सो हे चारही फॉर्म्युलाज मला जर मी कंबाईन केले तर मला असं भेटतं. स्मॉल मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट साइन थीटा डी एल. बरोबर, डी एल आय साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. काय असतं? अपॉन आर स्क्वेअर. ओके, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ह्याची डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढायची असली तर काय येतं? डी बी इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय. ओके, हे काय? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काय येतं? म्यू नॉट बाय 4 पाय आय डी एल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. आय डी एल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. ओके, बरं, हा जो साइन थीटा आहे, हा जो अँगल असतो तो कशामधला आहे? आर आणि डी एलमधला आहे. ओके, करंट आणि डी एलमधला नाही आहे. ओके, काय आहे? करंट आणि डी एलमधला नाही आहे. तर ह्याचं जर आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहितो, स्मॉल मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय. काय येतं? म्यू नॉट बाय 4 पाय आय डी एल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब. आय डी एल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब. बरं, हे डी एल बार अपॉन क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब कसं आलं ते सांगतो तुम्हाला. बरं, डी एल क्रॉस आर बार आपल्याला काय भेटेल? डी एल आर काय भेटतं आपल्याला? डी एल क्रॉस आर बार काय भेटणार? डी एल
आर साईन थिटा. ओके, क्रॉस प्रोडक्ट आठवतं आहे ना, क्रॉस प्रोडक्टचं काय असतं, डी एल आर साईन थिटा. बरोबर. तर डी एल आर साईन थिटा जर मी इथं पुट केलं, बघा काय येतं, डी एल आर साईन थिटा अपॉन आर क्यूब. बरोबर. आर आर कट होतो, आर स्क्वेअर राहतं. मग काय राहतं, आय डी एल साईन थिटा बाय आर स्क्वेअर एवढं राहतं. समजलं. तर हा आपला बायो सॅवर्ट्स लॉ इन वेक्टर फॉर्म, हा आपला बायो सॅवर्ट्स लॉ इन मॅग्नेट्यूड, इन टर्म्स ऑफ मॅग्नेट्यूड. समजलं. बरं, हे ॲप्लिकेबल कशासाठी आहे, फॉर स्मॉल एलिमेंट डी एल. इट इज ॲप्लिकेबल ओनली फॉर स्मॉल एलिमेंट डी एल. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस बायो सॅवर्ट्स लॉ. ओके. बरं, ह्याचं डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शनला असणार. बरं, मॅग्नेटिक फील्ड काय आहे, वेक्टर क्वांटिटी. काय आहे, वेक्टर क्वांटिटी. बरं, ह्याचं काहीतरी डायरेक्शन असणार. बरं, डायरेक्शन कसं करायचं, राईट हँड थंब रूलनं यूज करतो आपण. कसं करतो, राईट हँड थंब रूलनं. बरं, हे कसं यूज करायचं, आता जो मॅग्नेट करंटचं डायरेक्शन आहे त्याला थंब प्लेस करायचं. काय करायचं, थंब प्लेस करायचं. आणि आपले कर्ल ऑफ फिंगर्स, काय काय सांगताय, कर्ल ऑफ फिंगर्स जे असतं ना, हे जे फिंगर्स आहेत आपले, ते कुठं पॉईंट करतात ते आपलं मॅग्नेटिक फील्ड असतं. फॉर एक्झाम्पल, सपोज हे आपलं काय आहे, करंट डायरेक्शन आहे. माझे कर्ल ऑफ फिंगर्स कुठं डायरेक्ट करतात, आत डायरेक्ट करतात. ते कुठं डायरेक्ट करतात, ते आत डायरेक्ट करतात. तर ह्या साईडला जे पण असणार तिथं काय असणार, इन टू. ह्याला आपण इन टू म्हणजे गोईंग इनसाईड असं डिनोट करतो. बरं, ह्या साईडला कसं असणार, बघ, करंट डायरेक्शन हे आणि माझे फिंगर्स काय बाहेर येतात आहे, म्हणजे ह्या पेपर प्लेनच्या बाहेर येतात आहे. करंट डायरेक्शन हे आणि माझे फिंगर्स काय होतात, पेपर प्लेनच्या बाहेर येतात आहे. बरोबर. तर इथं काय असणार आहे, आऊट. आऊटला डिनोट करतो आपण डॉटनं. आऊटला डिनोट करतो आपण डॉटनं. तर ह्या साईडला काय होणार, बाहेर येतात, ह्या साईडला आत जातात. आत कसं करतो, आता सपोज हे करंट लाईन आहे, करंट कंडक्टर आहे. तर हे काय माझं थंब झालं आणि हे आत. बरोबर. हे काय माझे फिंगर्स कुठं पॉईंट करतात, ते आत फाईंड करतात. तसंच ह्या बाजूला कसं होणार, बघा, करंट डायरेक्शन इथं आहे आणि फिंगर्स माझे बाहेर येतात. ते काय होतात, ते बाहेर येतात. ते म्हणून इथं आपण इंटू म्हणजे इनसाईड. इंटू म्हणजे काय असतं, इनसाईड. म्हणून आपण क्रॉसचा साईन देतो, इंटू इनसाईड. आणि ह्याला आऊट, ह्याला आपण आऊट म्हणतो, ह्याला आपण आऊट म्हणतो. हे खूप इम्पॉर्टंट. ह्याच्याशिवाय तुम्हाला बाकीचं काही समजत नाही. डायरेक्शन्स ह्या लेसनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्शन्स खूप नीट लक्षात ठेवायचे, कारण प्रत्येक गोष्टीवर इथं डायरेक्शन्स आहेत. काय आहेत, प्रत्येक गोष्टीवर इथं डायरेक्शन्स आहेत. समजलं. ह्याला अजून एका प्रकारे करू शकता तुम्ही. आपलं काय, डी एल क्रॉस आर बार आहे. बरोबर. म्हणजे डी एलपासून काय असतं, डी एलपासून आर बारपर्यंत आपले फिंगर्स कर्ल करायचे. असे कर्ल केले तर थंब डायरेक्शन काय पॉईंट आउट करतं मला, मॅग्नेटिक फील्ड. आता जर ह्या बाजूला असता तर डी एलपासून आर इकडे गेला असतं, तर थंब डायरेक्शन वरच्या बाजूला म्हणजे आऊट. ओके. तर ह्याच्यापेक्षा मी जी सांगितलेली आहे मेथड, की थंब डायरेक्शन आणि आतल्या बाजूला, ओके, ती बेटर असते. बरं, ह्याच्यानंतर आपण बघणार आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग वायर. काय, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फानाइटली लॉंग वायर. सपोज एक इन्फानाइटली लॉंग वायर असली, सॉरी, फायनाईट लॉंग वायर. इन्फायनाईट नंतर करूया. फायनाईटली लॉंग वायर. काय, फायनाईटली लॉंग वायर. सपोज एक फायनाईट असले, मी तुम्हाला सांगितलं ॲट पी पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे काढा. काय, ॲट पी पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे काढा. तर आपण काय करतो, इथनं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो. काय घेतो, परपेंडिक्युलर. हे लक्षात ठेवायचं, फॉर फायनाईट वायर खूप इम्पॉर्टंट आहे समसाठी. ओके. फॉर फायनाईट वायर आपण कधी पण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार. काय घेणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार. सपोज मी एक एलिमेंट डी एल घेतला. काय घेतला, एक एलिमेंट डी एल. त्याचं डायरेक्शन हे वरती असं आहे. आणि इथून मी काय केलं, एक अँगल फॉर्म केला. एक लाईन घेतली, त्याचं लेंथ किती, आर. ओके. आणि मला काय काढायचं आहे, हे थोडंसं एक्सटेंड करतो मी. मला मॅग्नेटिक फील्ड ऑन फायनाईट वायर काढायचं आहे. काय काढायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड ऑन फायनाईट वायर. तर हे ह्या ज्या लाईन्स आहेत, ओके, जर तुम्हाला दिसत असेल ब्लॅकमध्ये, हे काय झालं, एंड पॉईंट झाले वायरचे. म्हणजे मला मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस वायर फ्रॉम दिस टू दिस काढायचं आहे. काय करायचं आहे, दिस टू दिस. बरं, ह्याच्यामध्ये करंट आपला आपण कॉन्स्टंट धरला. काय धरला, करंट कॉन्स्टंट धरला.
काय करंट कॉन्स्टंट आहे. मग आता व्हॅरी काय करताय बघितलं जर तुम्ही, तर इथून ते इथंपर्यंत आपला अँगल व्हॅरी करतो आहे. काय करतो आहे, इथून ते इथंपर्यंत आपला अँगल व्हॅरी करतो आहे. मी तर जरा डायग्राम परत बनवतो, एक छोटा डायग्राम बनवतो मिनिएचर, म्हणजे तुम्हाला समजावेल, बऱ्याच काही गोष्टी त्याच्यात समजतील. तर हे जे ए आहे हे आर आहे. बरं, इथं एक इथून ते इथं आपली सपोज ही लाईन काय होते, इथून ते इथं पण शिफ्ट होते. काय होते, ही लाईन इथून तिथं पण शिफ्ट होते. इट शिफ्ट बाय अँगल φ1 म्हणणार आपण. काय म्हणणार, बाय अन अँगल φ1. ओके, वरच्या बाजूला. सेम जर मला इथून ते इकडं खालच्या बाजूला बघायचं असेल, तर इथं एक वेगळ्या अँगलला शिफ्ट होते. तो अँगल किती असतो, φ2. तो अँगल किती असतो, φ2. समजलं. बरं, आता आपण जर सपोज हा जो अँगल आहे इथला जर तुम्ही बघितला, इथं परत अजून एक फिगर बनवतो. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे आपण एलिमेंट डी एल घेतलं, बरोबर. इथं एक अँगल बनवतो आहे, बरोबर. हे एलिमेंट एक अँगल बनवतो आहे, त्याला आपण डी थिटा घेऊ, थिटा घेऊ. काय घेऊया आपण त्याला, थिटा घेऊया. काय घेऊया, थिटा घेऊया. समजलं. बरं, हे एलिमेंटचा अँगल घेतलं आहे. काय घेतलं आहे, एलिमेंटचा अँगल, म्हणजे हा याला अँगल, बरोबर. हा वाला अँगल किती आहे, थिटा आहे. काय आहे, अँगल थिटा. बरं, बायो सायवर्ट्स लॉ करू शकतो. एक एलिमेंट आपल्याला काय सांगतं, एक एलिमेंट डी बी किती देतं आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड किती देतं, μ0/4πI dl साइन थिटा अपॉन r², एवढं देतं, बरोबर. μ0/4πI dl साइन थिटा अपॉन r², बरोबर ना. आता जर तुम्ही बघितलं, ह्याच्यात आपला आय कॉन्स्टंट राहतो, डी एल काय इथं चेंज होणार आहे, बट लेंथ हलत नाही आहे. आपल्याला ही जी लेंथ हलवायची असेल तर आपला हा रेडियस हलतो आहे, म्हणजे आपला अँगल चेंज होतो आहे. काय होतं आहे, अँगल चेंज होतो आहे. तर आपले जे पण व्हेरिएबल क्वांटिटीज आहेत ते आपण काय करूया, चेंज करून घेणार आहे थिटामध्ये. काय करून घेणार आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये, थिटामध्ये. कसं करतो आहे बघा. तर आता जर सपोज आपण हा ट्रायंगल बघितला, ओके, हा वाला इथं जो छोटा ट्रायंगल आहे, ह्याच्यामध्ये हे डिस्टन्स ए आहे, हे डिस्टन्स आर आहे, आणि हे डिस्टन्स मी एल घेतलं. काय घेतलं, हे डिस्टन्स मी एल घेतलं. समजलं. काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात, ओके. बरं, ह्याच्यामध्ये हा जो अँगल आहे, ओके. बरं, इथं थोडंसं माझं चुकलं आहे. हा अँगल काय येतो आपला, इथं मी काय म्हटलं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स हे 90, तर हे इथं थिटा असणार, तर इथं काय येणार, 90 मायनस थिटा. काय येणार, 90 मायनस थिटा येणार. काय येणार, 90 मायनस थिटा. तर आपण काय घेतो, डी एल आणि आरमधला हे घेतो, अँगल घेतो असतो. इथं 90 मायनस थिटा येणार आहे. काय येणार आहे, 90 मायनस थिटा. इथं करेक्शन करून घ्या, ओके. काय येतं, 90 मायनस थिटा. तर 90 मायनस थिटा काय येतं, कॉस थिटा. तर μ0/4πI dl कॉस थिटा अपॉन r², आय डी एल कॉस थिटा अपॉन r² डी बी. हे काय झालं, आपलं डी बी झालं. समजलं. बरं, आपल्याला टोटल काढायचं आहे, ओके. इथल्या एलिमेंटनं, इथल्या एलिमेंटनं, इथल्या एलिमेंट सगळ्यांनी किती काढलेलं आहे, ओके. म्हणजे आपल्याला इंटिग्रेट करायला लागणार आहे. त्या पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ज्या क्वांटिटीज आहेत, जसं डी एल आहे, आर आहे, ह्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. बट डी एल काय असणार आपला, दिस साईड, बरोबर. ही दिस साईड, ह्या साईडला रिप्रेझेंट करणार आहे आपला, बरोबर. डी एल एलिमेंट काय, वेक्टर एलिमेंट काय करणार आहे, ह्या साईडला रिप्रेझेंट करणार आहे. आणि आपल्याला ए, ओके, ह्याच्यामध्ये काढायचं आहे. काय काढायचं आहे, एच्या फॉर्ममध्ये काढायचं आहे. तर मी असं म्हटलं, टॅन थिटा, ओके. ह्या ट्रायंगलमध्ये इथं असा जो ट्रायंगल बनलेला आहे, इथं 90 आहे, इथं काय आहे, 90 मायनस थिटा. हा थिटा घेतला आहे आपण, इथं ए आहे, आर आहे, आणि ही लेंथ एल आहे. तर मी इथं टॅन थिटा इथं आहे, टॅन थिटा घेतला, तर काय येणार, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट, बरोबर. म्हणजे एल बाय ए येणार, ओके. म्हणजे एल काय येतं, ए टॅन थिटा येतो. काय येतं, एल ए टॅन थिटा. तर डी एल काय येणार आपला, डी एल काढायचं आहे ना आपल्याला. डी एल काय येणार, मग ए ह्याचं डिफ्रेन्सिएशन काय येतं, sec² थिटा. डी एल काय येतं, ए sec² थिटा, ओके. नाव आपल्याला काय पाहिजे, आरची व्हॅल्यू पाहिजे. आरची व्हॅल्यू पाहिजे,
तर मी इन फॉर्म ऑफ ए पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? इन फॉर्म ऑफ ए, कारण हेच कॉन्स्टंट आहे. इथं जर बघितलं तर आर चेंज होत जाणार आहे आणि डी एल पण चेंज होत जाणार आहे, त्याची पोझिशन चेंज होत जाणार, म्हणून एलची व्हॅल्यू पण चेंज होत जाणार. तर त्याच्यासाठी आपण काय करणार? इन फॉर्म ऑफ ए घेतला तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम राहील, म्हणून आपण चेंज करतो. डी एल पण ए सेक्स स्क्वेअर थीटामध्ये चेंज केलं. तसंच आपण काय करणार आहे? आर पण त्याच्यामध्येच चेंज करणार आहे. तर मग जर मी कॉस थीटा लिहिला, कॉस थीटा काय येणार? ए बाय आर. तर आर काय येणार? ए बाय कॉस थीटा एवढं येणार. काय येणार? ए बाय कॉस थीटा. बरोबर? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ए बाय कॉस थीटा. ह्या सगळ्या आता ही व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू आणि डी एलची व्हॅल्यू ह्याच्यात टाकायची. तर काय येतं बघा, डी बी इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय, हे कॉन्स्टंट राहणार. बरोबर? आयला आपण चेंज करू शकत नाही, आय काय कॉन्स्टंटच आहे. ओके, आयचा आपण चेंज केलेला नाही. डी एलच्या जागी काय येणार आहे? ए सेक्स स्क्वेअर थीटा. बरोबर? आणि त्याच्यानंतर काय आहे? कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअरच्या जागी काय येणार? ए स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर? आता इथं बघा काय आहे? ए स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर थीटा आहे. तर हा कॉस स्क्वेअर थीटा वरती गेलं तर काय येतं? ए स्क्वेअर बाय सेक्स स्क्वेअर थीटा. म्हणजे इथं गेल्यावर इथं ए स्क्वेअर बाय सेक्स स्क्वेअर थीटा येईल. तर म्यू नॉट आय ए सेक्स स्क्वेअर थीटा कॉस थीटा अपॉन काय येतं? ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा असं आहे ना. सेक्स स्क्वेअर थीटा कट होतं, ए कट होतं. तर काय राहतं फक्त आपल्याकडं? म्यू नॉट आय बाय कॉस थीटा अपॉन ए अपॉन काय राहतं? ए राहतं. बरोबर? हे काय? डी बी, स्टील डी बी आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. काय करायचं आहे? इंटिग्रेट करायचं आहे. तर आपण इंटिग्रेट करणार आहे. पहिला डी बी लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. काय येणार आहे आपलं? म्यू नॉट आय बाय 4 पाय ए कॉस थीटा. ओके, ह्याला इंटिग्रेट करणार आपण. ओके, इंटिग्रेट कुठून ते कुठंपर्यंत करणार आपण? -5 to 5 कुठंपर्यंत? -5 to 5. का सांगतो? आपला लेंथ एलिमेंट कसा आहे बघा, ह्या डायरेक्शनला आहे. बरोबर? तर खालतून वरती चाललो आहे ना, तर खालतून वरती जाताना त्याच्या डायरेक्शनमध्ये जे असणार ते पॉझिटिव्ह. आता बघा हे खालतून वरती चाललं आहे, हा अँगल कसा चालला आहे? खालतून वरती चालला आहे. बरोबर? तर हा आपण पॉझिटिव्ह घेतो. हा अँगल बघा वरतून खालती आला आहे, तर हा नेगेटिव्ह घेतो. काय घेतो आहे? नेगेटिव्ह घेतो आहे. काय घेतो आहे? नेगेटिव्ह. सो 5 आपण निगेटिव्ह घेतला, 5 काय घेतला? पॉझिटिव्ह घेतला. ह्याचं इंटिग्रेशन ऑफ डी बी किती येतं? बी येतं. बरोबर? आणि म्यू नॉट आय बाय 4 पाय ए हे कॉमनच आहे. इंटिग्रेशन ऑफ -5 to 5 कॉस थीटा. बरोबर? डी थीटा इथं डी थीटा राहिला आहे आपला. ह्या इथं डी थीटा लिहायचा राहिला आहे. हे जरा हे करून द्या. ओके, सो हा फॉर्म्युला काय येतो? म्यू नॉट आय बाय 4 पाय ए. ओके, कॉस्टचं इंटिग्रेशन काय येतं? साईन येतं. काय येतं? साईन. आणि हे व्हॅल्यूज मी टाकून डायरेक्ट करतो. आय होप तुम्हाला समजत असेल. हे साईन 1 मायनस साईन ऑफ -5 ओके, तर याचं व्हॅल्यू काय येईल? म्यू नॉट आय बाय 4 पाय ए साईन ऑफ 5 प्लस साईन ऑफ 5 हे येतं. हे मायनस साईन बाहेर येते, मायनस मायनस प्लस होतो. आय होप हे तुम्हाला मॅथ्स माहिती असणार. नसेल तर तुमच्या मॅथमॅटिक्स टीचरला विचारा. ओके, समजलं? बरं, जर माझी इनफायनाईट वायर असते, काय इनफायनाईट वायर असते तर काय आलं असतं? आपण हे बघून घेऊ, कारण हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, पाठ करून घ्यायचा. ओके, हे कशासाठी? फायनाईट वायर. बरं, फायनाईट वायरचं अजून एक सांगतो. हे कसं आहे? जर अलॉंग द लेंथ असता, इथं जर पॉईंट पी घेतला असता तर बीची व्हॅल्यू 0 आली असती. किती आली असती? बीची व्हॅल्यू 0. और अलॉंग द लेंथ इथं घेतला असता तर बीची व्हॅल्यू किती आली असती? 0 आली असती. समजलं? तर सपोज अलॉंग द लेंथ काय असतं? बी म्हणजे हे आर, हे डिस्टन्स काय झालं असतं? आर. आणि डी एल हे दोघं काय असते? पॅरलल झाले असते. काय झाले असते? पॅरलल और अँटी पॅरलल. म्हणजे काय? थीटा इज इक्वल टू 0 डिग्री और किती येतं?
180 डिग्री बरोबर. जर साईन 0 और साईन 180 काय असतं 0 असतं, म्हणून टोटल व्हॅल्यू किती येते 0 येते. समजलं. तर हा त्याचा बेसिक फॉर्म्युला. जर इन्फायनाईट वायर असती आणि जर आपल्याला एका पॉईंटवर काढा, इन्फायनाईट वायर म्हणजे ही कुठं भेटते मला माहिती नाही, मग माझा जो हा अँगल होतो हा नियर अबाउट टर्न टू 90 डिग्री होतो. म्हणजे माझा φ1 हा किती होतो नियर अबाउट टर्न टू 90 डिग्री. सिमिलरली इथं हा जो φ2 आहे हा पण 90 डिग्री टर्न आउट होतो. काय होतो 90 डिग्री टर्न आउट. जर ह्याच्यामध्ये जर मी 90 घातलं तर काय येतं साईन 91 साईन 91 म्हणजे 2 भेटतं. तर हे काय येतं μ0I/4 पाय A2 इंटू 2 बरोबर. तर ह्याला लिहिताना असं लिहायचं μ0I/4 पाय. ओके, आय पण तिकडे घेऊन जावा 2I/A. हे असं लिहायचं कधी पण. हे कॅन्सल नका करू 2 का सांगू, कारण जर सम सॉल्व करताना 4π/μ0/4 पाय ह्याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट माहिती आहे 10⁻⁷. ओके, 10⁻⁷. मग तुमचे हे जे पायचे जे कॅल्क्युलेशन आहे ते वाचतात. तुम्हाला फक्त आयच्या आणि एची व्हॅल्यू टाकून सॉल्व करायचं. तर पाठ करताना कधी पण असंच करायचं B = μ0/4 पाय 2I/A. ओके, हे कशासाठी इन्फायनाईट वायरसाठी. कशासाठी इनफायनाईट वायर. ओके, कशासाठी आहे इन्फायनाईट वायर. आता तसंच मी तुम्हाला एक सर्क्युलर लूपचं सांगतो. ओके, सपोज हे सर्क्युलर लूप आहे, ह्याच्यामध्ये करंट आय फ्लो होतो आणि ह्या पॉईंटला पीला मला मॅग्नेटिक फील्ड काढायचे. ओके, हे डिस्टन्स काय आहे आर आहे. और ए पकडूया आपण मागच्या ह्याच्यात पण ए घेतला तर ए. आता लेंथ एलिमेंट डी एल घेतला. बरं, लेंथ एलिमेंट डी एल आपला असा असणार आहे आणि ए असा असणार आहे बरोबर. त्या दोघांमधला अँगल कधी पण किती असणार आहे 90 डिग्री. कुठं पण गेलं इथं ए असणार आहे लेंथ एलिमेंट डी एल. ओके, त्या दोघांचा हे काय असणार आहे वेक्टरमधला अँगल किती असणार आहे 90 डिग्री. किती असणार आहे 90 डिग्री. समजलं ना एवढं. काही प्रॉब्लेम समजला. बरं, जर आपण हे एवढं समजलं असेल तर आपण पुढं जाऊया. ओके, सो आय गेस तुम्हाला समजलं असेल तर DB = काय आहे μ0I/4 पाय. ओके, IDL साईन थिटा. काय येतं IDL साईन θ/r² हा फॉर्म्युला आहे बरोबर. तर DB = μ0 हे आय काढा μ0I/4 पाय. ओके, बरं, आय आपला कॉन्स्टंट आहे. डी एल आपण एलिमेंट घेणार आहे. साईन थिटा, थिटाच्या जागी किती आता आपलं इथं 90 डिग्री, म्हणजे साईन थिटाची व्हॅल्यू किती येणार आपली इथं फॉर्म्युलामध्ये 1. मग त्याचा काय प्रश्न पडत नाही. राहिला DL. ओके, बरं, R² म्हणजे लेंथ किती राहिली आपली ए राहिली. लेंथ किती आहे ए. बरं, ही पण सगळीकडे कॉन्स्टंट राहणार आहे. इथं पण एज भेटणार, इथं पण एज भेटणार बरोबर. सगळीकडे काय कॉन्स्टंट राहणार आहे. तर A² त्याला पण आपण बाहेर काढला. काय घेतला A² त्याला पण आपण बाहेर काढला. जर आपण ह्याला इंटिग्रेट केलं, काय केलं इंटिग्रेट केलं. ओके, काय केलं आहे इंटिग्रेट केलं. समजतं आहे ना. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. काय करतो आहे इंटिग्रेट करतो. तर इथं काय येतं B. ओके, हे कॉन्स्टंट आहे तर काय येतं μ0I/4 पाय A². काय येतं 4 पाय A². इंटिग्रेशन ऑफ डी एलचं म्हणजे लेंथ, म्हणजे टोटल लेंथ म्हणजे सकम्फ्रन्स ऑफ सर्कल म्हणजे किती येतं μ0I/4 पाय A² इंटू काय येणार पाय 2 पाय आर म्हणजे किती आहे आपला ए. 2 पाय आर म्हणजे किती आहे आपला ए बरोबर. किती आहे आपला ए. बरं, ह्याच्यामध्ये काय करायचं, हे परत 4 2 पाय कापत बसायचं नाही. ओके, तर फक्त ए कापा वाटलं असतं तुम्हाला. μ0/4 पाय. ओके, हे कॉन्स्टंटच ठेवायचं आणि इथं काय येतं 2 पाय I/A. काय येतं 2 पाय I/A. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. आय होप तुम्हाला समजलं असेल. ह्याची अजून एक ट्रिक देतो, कारण आपल्याला कसं येतं सर्कल प्रत्येक वेळेस येत नाही. सेमी सर्कल आला और एक क्वाड्रंट आला और काहीतरी अँगल थिटा आला. बरं, असे जेव्हा असतात ओके, जेव्हा सेमी सर्कल असे काहीतरी असतात तर एक जनरल केस तुम्हाला सांगतो. जनरल फॉर्म्युला आहे. सपोज एक कर्व आहे. ओके,
एक कर्व आहे कंडक्टरची, ह्याच्यामधून करंट आय फ्लो होतो. इट मेक्स ॲन अँगल, टोटल अँगल. ओके, काय आहे टोटल अँगल हा थीटा बनवतो. काय बनवतो? टोटल अँगल थीटा. आणि हेचं रेडियस किती आहे? ए आहे. तर बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय. म्यू नॉट आय अपॉन 4 पाय आय थीटा बाय ए हा फॉर्म्युला आहे आपला. काय आहे? आय थीटा बाय ए. सपोज आपण मागचा केस घेऊया. काय घेऊया? मागचा केस. मागच्या केसमध्ये थीटा किती होता आपला? सर्कल होता ना आपला, बरोबर. सर्कलमध्ये थीटा किती होता? पाय होता, बरोबर. बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय. ओके, म्यू नॉट आय अपॉन 4 पाय. आय थीटाची व्हॅल्यू किती होती? 2 पाय बाय ए. आला आन्सर, बरोबर. जर सेमीसर्कल असला, सपोज सेमीसर्कल असला, तर थीटाची व्हॅल्यू किती येते? म्यू नॉट आय बाय 4 पाय आय थीटा काय आपला सेमीसर्कल असल्यावर पाय बाय ए. तर असे उत्तर काढायचे ह्या शॉर्टकट फॉर्म्युल्यानं. हा इम्पॉर्टंट आहे स्ट्रेट लाईनचा. बी इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय ए साईन φ1 प्लस साईन φ2. हा हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर बायोसायवर्ट्स लॉ मी इथं संपवतो. बाकीचं तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, बाय.